गाव भोजपूरमध्ये एक नाव खूप प्रसिद्ध होतं, पेटूराम. ना कोणी राजा आणि ना कोणी राणा. पण जर गोष्ट असेल जेवणाची तर पेटूरामला सर्व कोणी सलाम करायचे. पेटूरामला फक्त जेवणच आणि जेवणच पसंत होतं. त्याला भूक असेल किंवा नसेल, त्याच्या जिभेला फक्त जेवण पाहिजे होतं. अरे वा, हे फळ तर खूप स्वादिष्ट वाटत आहेत. यांना जर मी चखलं नाही तर यांना खूप वाईट वाटेल. चल, एक दोन जाऊन खाऊन घेतो. असंच होतं पेटूरामचा स्वभाव. तो कोणत्याही व्यक्तीला नाराज करू शकत होता, पण कोणत्याही खाण्याच्या गोष्टीला नाराज करणं हे त्याच्या सिद्धांतातच नव्हतं. सकाळी आपल्या घरी पोहा आणि कोठे, दुपारी खिचडी, तर संध्याकाळी समोसे आणि रात्री पराठे. असाच होता आपला पेटूरामचा दिवस. खाण्यापर्यंत तर सर्व ठीक होतं, पण गोष्ट तेव्हा बिघडते जेव्हा आपले पेटूराम जेवण करून पैसे नव्हते देत. अरे पेटूराम, कुठे चाललास? कुठे म्हणजे? कामाला. काम सुद्धा करायचं आहे ना. नाही, ते सगळं ठीक आहे, पण या समोस्यांचे पैसे सुद्धा द्यायचे आहेत ना. काय मस्करी करताय किशन? आपण दोघं एकाच गावाचे राहणारे आहोत. आता माझ्याकडून पैसे घेणं चांगलं वाटतं का? का नाही वाटत? मला वाटतं भाई, मला तर वाटतं भाई. मला माझे पैसे दे. नाही किशन भाऊ, आपल्याच भावाला खाण्यासाठी पैसे देणे मला चांगलं वाटत नाही. हे घ्या, मी तर चाललो. उफ, पेटूरामनी तर हदच केली होती. स्वभावनी सरळ आणि बोलण्यामध्ये साधं असण्याच्याही पेटूरामशी आता लोक तरसून गेले होते. जिथे बघाव तिथे तो काही ना काहीतरी खायला लागायचा. आता हेच लोकांसाठी परेशानी वाढतच चालली होती. अहो, ऐका ना. अरे जरा आरामात माया, एवढं का ओरडते आहेस? जो तो पेटूराम आहे, तो आपल्या दुकानाकडेच येतोय. हो, मग काय झालं? काय झालं म्हणजे? अरे तो राक्षस आहे. काल माहितीये तुम्हाला काय झालं? मी बाळाला सेवई खिलवत होती, तर त्या मोठू पेटूरामनी त्या कटोरीमध्ये छिंकून सर्व सेवई खाऊन घेतली आणि वरून बोलतो, माफ करा वहिनी साहेब, ते काय आहे, बाळाला सेवई जास्त पसंत नाही आहे. तर विचार केला का बर्बाद करू, म्हणून मी खाऊन घेतलं. अरे देवा, असं कोणी करतं का? अरे आता सोडून पण दे, तो नाही सुधारणार. तो जरही नाही सुधारला तर असंच जर तो सर्वांचं खायला लागला तर आपल्या सुद्धा जेवणाचे वांदे होतील. एवढं तर नक्कीच. मला काहीच नाही ऐकायचं आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दुकान बंद करा आणि लपून जावा. चला लवकर चला. अरे हो, करतो. बघताच बघता पेटूरामची दहशत पूर्ण गावामध्ये पसरायला लागली. लोक त्याला बघताच आपली दुकानं बंद करायला लागलीत. पण पेटूराम कोणाला ना कोणाला तरी पकडायचा आणि आपली पेटपूजा पूर्ण करायचा. पण एके दिवशी कमालच होते. पेटूरामची गोड खाण्याची तलप आज चरमसीमाला पोचली होती. त्याने आपल्या घरात ठेवलेल्या सगळ्या मिठाईच्या बॉक्सचे मिठाई खाऊन घेतली आणि एक आरामात डकार घेऊन बोलतो, झालं, मज्जा आली. पण हे काय, माझी भूक तर अजून वाढत चाललीये. मला गोड खायचं आहे. चला, कामावर लागू पेटूराम. काहीतरी शोध आणि आपल्या आत्म्याला शांती दे. चला. वा रे पेटूराम, पूर्ण घरातली मिठाई संपूनही त्यांनी हार नाही मानली. आपल्या भुकेला शांत करण्यासाठी त्यांनी पूर्ण घर शोधलं. डब्बा बघितले, अलमारी बघितले, पण शेवटी त्याला काहीच नाही मिळालं. अरे, इकडे तर काहीच नाही आहे. काय खरंच सगळं संपून गेलं? काय करू? हा, मी किशन भाऊच्या दुकानावर जातो. तिकडे मला काही ना काही नक्कीच मिळेल. बिचारा पेटूराम, माहित नव्हतं त्याला काय झालं होतं की त्याची आज भूक मिटतच नव्हती. तो तसाच किशनच्या दुकानाकडे धावतो. पण शेवटी किशनची आज पण दुकान बंदच होती. त्यांनी हार नाही मानली. त्यांनी बाकी सर्व दुकानाकडे जायचं ठरवलं. पण पेटूरामच्या पैसे नाही देण्याची सवय सर्वांनी त्याला बाहेर हकलून लावलं
आता तो थकलेला, भुकेला या सगळ्या गोष्टींच्या आणि सर्वात जास्त म्हणजे बिना मिठाईचा बिचारा पेटूराम थकून आता शेतीच्या किनाऱ्यावरती जाऊन बसतो आणि रडायला लागतो. शेवटी माझ्यासोबत काय होत आहे? मी एवढा वाईट आहे की कोणी मला एक मिठाई नाही खाऊ घालू शकत. काय मी खरंच एवढं खातो? नाही, मी एवढं तर नाही खात. ते सगळे मला पळवतात कशाला? मी पण तर एक माणूस आहे. मला पण तशीच भूक लागते जशी सगळ्यांना लागते. जर थोडीशी भूक जरी लागली तर त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? आता मी काय करू? मला काहीतरी खायचंय. काय करू मी? पेटूराम आता आपलं पोट आणि भूक घेऊन रडत होता. तेवढ्यातच आकाशातून एक बिजली चमकते आणि त्या धुवेमधून एक जीन बाहेर येतो. अरे, तू रडत का आहेस? कारण मला गोड खायचं आहे. हे काय जिन? काय तू खरंच इकडे आहेस? हो, मी खरंच इकडे आहे. माझं नाव आहे जिन मिस्त्रीलाल. बोल, काय पाहिजे? मी इकडे तुझ्यासाठीच आलो आहे. खरंच? तर चला, मला फक्त एक थाल माल पोहे द्या, अजून काही नाही. पेटूरामचं घोषणा ऐकून आणि हवेमध्ये फिरून फिरून बोलतो, बेसनाची रास, गुळाची मिठास, गायचं तूप आणि बादामचं बौछार, चांदीच्या बर्फ आणि गुलाबचे थेंब, घे बनले जादुई माल पोहे 4. बघताच बघता जीनने पेटूरामच्या समोर असे मालपोहे बनवले जे सोन्याच्या ताटामध्ये स्वतःच आलेत. आणि ते बघून पेटूराम खुश होतो. हाय, हे माल पोहे तर खूप स्वादिष्ट वाटतात आहेत. मी ह्याला खाऊ? हो हो, नक्कीच. जीनच्या हा बोलताच पेटूरामने ते मालपोहे खायला चालू केलेत. जसंच त्याने पहिला घास खाल्ला तो एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो. पण वेगळी गोष्ट ही होती की पेटूरामची भूक एका ताटाने नाही भरली. त्याने 1 नाही, 2 नाही, 10 नाही, अशा 50 ताटं खाल्लीत आणि तो अजूनच मागत होता. पेटूरामची ही हालत बघून जीन हैराण होतो. तू माणूस आहे की खाल्लेली कोणती जमीन? पण पेटूराम थांबलाच नाही. आता गोळ खायचा असली मज्जा तर आता चालू झालीये. बिचारा जीन दमून जातो. जादूच्या ताटाचं जादूही आता हळूहळू दमत चाललं होतं. शेवटी जीनने थकून बोलला, ठीक आहे, मी तुला वरदान देतो की तुझ्या इकडे माल पोह्यांचा पाऊस होणार. तुला जेवढे पाहिजे तेवढे माल पोहे खाऊ शकतोस. काय खरंच? आता त्याला कित्येक तरी मालपोहे खायला मिळणार होते. पण त्याला कुठे माहिती होतं जो हा गोडवाचा पाऊस आहे. जसं जीनने ती आपली जादूची झडी फिरवली, आकाशामध्ये वादळ आलं. पण हे वादळ पाऊस नाही तर मालपोहे पाडत होतं. आणि पेटूरामने फटाफट ती मालपोहे खायला चालू केलेत. पण काही क्षणातच पूर्ण गावामध्ये त्या मालपोहेची परत पसरायला लागलीत. या विचित्र स्थितीला बघून गावातली लोक घाबरलीत. हे काय होत आहे? हे माल पोह्यांची कहर कशी आली? लवकरच त्या मालपोहेची एवढी मोठी बाढ आली की गावातली लोक त्रासून गेलीत. तिकडे दुसरीकडे पेटूराम पण ते मालपोहे खाऊन दमलेला. आता तो सुद्धा त्या मिठ्या पावसामध्ये, पण नाही तर ते आता मालपोहेचे पाऊस थांबत होता आणि नाही ते मालपोहे थांबायचा विचार करत होते. तेवढ्यातच त्या त्रासून गेलेल्या पेटूरामच्या तोंडातून निघतं, बस बस, आता अजून नाही. हे देवा, वाचव मला. माझ्याकडून अजून काहीच खाल्लं जात नाहीये. हे जिन, हे देवा, शपथ घेतो पुढे खाण्यात खूप संयम ठेवेल. दुसऱ्यांचे मेहनतीचे पैसे मी परत देईन. त्यांची मस्करी नाही करणार आणि लालचला स्वतःवर हवी नाही होऊ देणार. मला या कहरापासून वाचव. शेवटी पेटूरामला आपली शिक्षा मिळाली होती आणि जीनचा उद्देशही पूर्ण झालेला होता. तेवढ्यातच अचानक आकाशामध्ये एक वीज कडकडते आणि पेटूरामचे डोळे उघडतात. त्याचं डोकं घामाने भिजलेलं होतं. हे स्वप्न होतं? तो उठतो आणि बाहेर जातो आणि आकाश पूर्ण साफ होतं. पण या स्वप्नामुळे पेटूराम आता पूर्णपणे बदलून गेला होता. त्याला आता भूक नव्हती लागली. तो पहिल्यांदा शांत होता.
शेवटी त्यांनी आपली चूक स्वीकार केली. गाववाल्यांचे पैसेही परत केले आणि प्रायश्चित पण केलं.